आज आपण बनवणार आहोत 8 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। ही कोथिंबीर वडी तुम्ही एकदा बनवून ठेवली की 8 दिवस टिकते आणि खायला खूप छान वाटते। बनवायला खूप सोपी आहे। तुम्ही अशी खाऊ शकता किंवा चिंचेची चटणी, टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकता। शिवाय तुम्ही हे संध्याकाळच्या वेळेस टी टाइमला वगैरे, पिकनिकला वगैरे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। बनवायला एकदम सोपी आहे। तर ही कशी बनवायची हे बघूया। तर चला। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आपल्याला कोथिंबीर वडी करण्याकरता इथे मी एक कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे। छान पाहून घ्यायची आहे, हिरवीगार, आणि त्यानंतर याला छान निवडून घ्यायची आहे। मी याचे पिवळे किंवा काळे पानं काढून छान याचे चांगले पानं निवडून घेतलेले आहे। याचे दांडे काढून घ्यायचे आहे आणि इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे याचं पाणी निथळण्यासाठी। मी काही वेळ याचं पाणी निथळून घेते। आपल्याला कोथिंबीर वडीसाठी आलं, लसूण, मिरची याची जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे आपण कोथिंबीर छान निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहे। इथे मी तीळ टाकत आहे, ओवा थोडासा, यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची याची पेस्ट केली होती ते घालून द्यायची आहे। आणि इथे आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी, आणि इथे थोडंसं तिखट। तुम्हाला जर झणझणीत अशी कोथिंबीर वडी आवडत असेल तर तुम्ही इथे तिखट टाका। इथे थोडंसं जिरे घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि चवीकरता मीठ घालायचं आहे। इथे मी चवीकरता छान मीठ घातलेलं आहे। याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं साहित्य मी छान मिक्स करून घेते। छान तळून घ्यायचं आहे याला। म्हणजे याला छान पाणी सुटते काही वेळाने। असं छान मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य। इथे आपण कोथिंबीरमध्ये सगळे साहित्य मिक्स केलेले आहे आणि याला मी 5-10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं। म्हणजे यामध्ये आपण जे मीठ घातलं आहे त्याने आपल्या कोथिंबीरीला छान पाणी सुटते आणि यामध्ये आपल्याला काही जे साहित्य टाकणार आहे त्यासाठी मदत होती। इथे बघू शकता तुम्ही आपल्या कोथिंबीरीला छान पाणी सुटलेलं आहे। असंच तुम्ही 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। मी इथे बेसन पीठ घालून घेत आहे। आणि इथे मी तांदूळ पिठी घातली आहे। बेसन पीठच्या अर्ध आपल्याला तांदूळ पिठी घालून घ्यायची आहे। आणि तुमच्याकडे जर तांदूळ पिठी नसेल तर तुम्ही यामध्ये पोहे भाजून त्याचा पावडर करून इथे घालू शकता। म्हणजे आपले कोथिंबीर वडी छान खुसखुशीत व्हायला मदत होते। तांदूळ पिठीपेक्षा तुम्ही पोह्याचं पावडर टाकल्याने जास्तच खुसखुशीत होतात वड्या। म्हणून मी सांगेन तुम्हाला की इथे तुम्ही पोह्याचं पावडरच टाका। इथे मी छान मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता इथे आपण असा गोळा छान घट्टसर करून घेतलेला आहे। याला जास्त पातळी करायचं नाही आहे, खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे। आपल्या कोथिंबीरमध्ये मावेल एवढंच पीठ घालून आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। आणि तुमच्या हाताने जर पिठं जास्त झाली असेल तर तुम्ही हलकासा पाण्याचा हबका मारू शकता आणि अशा तऱ्हेने गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। मी इथे बेसन पीठ आणि तांदूळ पिठी घेऊन गोळा मळून घेतलेला आहे। याप्रमाणे तुम्ही पण असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपल्याला चाळणीवर छान थापून घ्यायचा आहे। आपण या चाळणीला छान तेल लावून घ्यायचं आहे पहिले। मी इथे छान तेल लावून घेते।
आता इथे आपल्याला हा बनवलेला गोळा थापून घ्यायचा आहे आणि जास्त पातळ थापायचा नाही हा आणि खूप जास्त जाडे थापायचा नाही आहे. आपल्या वडीच्या आकार एवढा तेवढा थापून घ्यायचा आहे. इथे बघू शकता मी छान असं थापून घेतलेलं आहे. हे जास्त जाडही थापलं नाही आहे आणि जास्त पातळही थापलेलं नाही आहे. या प्रकारे थापून घ्यायचं आहे. आता आपण याला वाफवायला ठेवून द्यायचं आहे. आपण इथे इडली पात्रामध्ये एक निंबू घालून घ्यायचा आहे, निंबूचा रस, आणि निंबू टाकून द्यायचं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे चाळणी. पाणी गरम झालेलं आहे, याच्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला छान 15-20 मिनिटे याला वाफवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही आपण कोथिंबीर वडी 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घेतली आहे आणि याला थंड करून घेतलं आहे. आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेत आहे. तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहे तुम्ही त्या आकाराच्या वड्या करू शकता. मी चौकोनी आकाराच्या करून घेत आहे. इथे मी अशा तऱ्हेने चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेतल्या आहे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथे आपण गॅसवर वाट्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं आहे. यामध्ये आता आपण वड्या सोडून द्यायच्या आहे एक एक. आणि याला छान मीडियम गॅसवर खरपूस भाजून तळून घ्यायचं आहे. मी याला छान खरपूस तळून घेते. याला असं अलटी-पलटी करून आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. इथे थोड्या वेळानंतर बघू शकता तुम्ही मी छान खरपूस तळून घेतल्या वड्या. अशाच तुम्हाला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. गॅस मोठाही करायचा नाही आहे, कमी करायचा नाही आहे. कमी केला तर तेल पितात वड्या आणि जास्त केला तर वड्या करपण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी छान खरपूस वड्या तळून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. आता याला काढून घ्यायचं. तुम्हाला जर वड्या डीप फ्राय करायच्या नसेल तर तुम्ही सॅलो फ्राय पण करू शकता. कमी तेलावर एखाद्या तव्यावर थोडंसं तेल टाकून त्यामध्ये या वड्या टाकायच्या आणि खरपूस भाजून घ्यायच्या. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली 8 दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी. ही कोथिंबीर वडी तुम्ही टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी यासोबत खाऊ शकता. तुम्ही अशीही खाऊ शकता. खायला खूप टेस्टी वाटते आणि बनवायला खूप सोपी आहे. तुम्ही हे संध्याकाळच्या टी टाईमला वगैरे खाऊ शकता किंवा पिकनिकला नेऊ शकता, डब्यामध्ये देऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.